नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल सुतार शारदा अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मराठी विषयासंदर्भात आज आपण बोलणार आहोत. आणि मराठी विषयाचा जो काय व्याकरणाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की शब्दांच्या जाती, की जो व्याकरणाचा मूळ गाभा आहे त्या शब्दांच्या जातीवरती आपण चर्चा करणार आहोत. काही विद्यार्थ्यांना शब्दांच्या जाती सोप्या वाटत असेल, काही विद्यार्थ्यांना शब्दांच्या जाती हे अवघड वाटत असतील. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शब्दांच्या जाती जर कळायला लागलं की आपोआप वाक्यपूर्तकरण समजायला लागतं, वाक्याची रचना कळायला लागते. आणि मुद्दा असा आहे की त्याच्यावर आधारित सगळे टॉपिक तुम्हाला कळायला लागतात. सिंपल मुद्दा आहे. त्याच्यामुळं शब्दांच्या जाती मी जे काय आता बोलणार आहे, जास्त शब्दांच्या जातीवरती काय म्हणतात त्याला आपण बोलण्यात मध्ये सुद्धा वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही आहे. पण मुद्दा असा की कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की जी तुम्हाला नक्की आवडेल. मराठी हा विषय राज्यसेवेपासून सरळ सेवेपर्यंत सगळ्या परीक्षेला आहे, हे तुम्हालाही माहित आहे. परंतु राज्यसेवेला, कंबाईनला, गट कला याची काठिण्य पातळी वेगळ्या स्वरूपाची आहे. पुन्हा सरळ सेवेला त्याची काठिण्य पातळी वेगळी आहे. अगदी पोलीस भरतीला सुद्धा त्याची काठिण्य पातळी वेगळी आहे. या प्रत्येकाच्या काठिण्य पातळीनुसार त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. ज्यांनी अभ्यासक्रम योग्य केलेला आहे, ज्यांची योग्य दिशा आहे, ज्यांनी प्रश्नपत्रिका व्यवस्थित अनालिसिस केलेला आहे. आता प्रश्नाच्या स्वरूपात सुद्धा आपण असं म्हणू शकतो की प्रश्नांचं वर्गीकरण वेगळं आहे, प्रश्नांचं विश्लेषण वेगळं आहे, प्रश्नाचं स्पष्टीकरण वेगळं आहे, त्याचं उत्तर काढणं वेगळं आहे, त्याचे वेगळे मेथड्स आहेत. हे सगळं आणि मुद्दा वेगळा आहे. या सगळ्यांचा बारकाईनं ज्यानं विचार केलेला आहे त्यालाच पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आज आपण चर्चा करणार आहोत की शब्दांच्या जाती कशा आहेत, कोणकोणत्या आहेत आणि त्या कशा संबंधी त्याचं बॉन्डिंग आहे याच्या संबंधी आपण चर्चा करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे, ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आत्ताच नुकताच सुरू केलेला आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करूनही अडचणी येत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी शब्दांच्या जातीचं जे काय मी आता बोलणार आहे तो विषय फार महत्त्वाचा आहे. काही विद्यार्थ्यांना ते पहिल्या व्हिडिओमध्ये नाही समजणार, काही विद्यार्थ्यांना वाचत असताना समजेल की सरांनी काय सांगितलं होतं मागच्या लेक्चरला, किंवा शब्दांच्या जाती नेमक्या कशा आहेत आणि त्या कशा बॉन्डिंग स्वरूपात आहेत, बरं ना, त्याची रचना कशी एकबद्ध झालेली आहे हे त्यावेळी लक्षात येईल. आज आपण चर्चा करूया शब्दांच्या जाती. मुद्दा असा आहे, शब्दांच्या जातीवरती नेमके प्रश्न कोणत्या मुद्द्यांवरती विचारतात. शब्दांची जाती आहे. आता शब्दांच्या जातीमध्ये शब्द म्हणजे काय हा पहिला मुद्दा विचारतात. पद म्हणजे काय प्रश्न विचारतात. शब्द आणि पद मध्ये काय फरक आहे हा विचारतात. शब्दांची जात म्हणजे काय, शब्दांच्या जाती किती व कोणत्या आहे त्याच्या संबंधी प्रश्न आहे. विकारी आणि अविकारी यातला नेमका कोणता फरक आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते विकार आहेत, शब्दामध्ये विकार कशा स्वरूपाचे होतात, दोन गट का पडलेले आहेत याच्या संदर्भाने प्रश्न विचारतायत. पुढचा मुद्दा असा आहे बघा आता की याच्यामध्ये शब्दांच्या जाती आहे. थेट मुद्द्याला मी सांगतो, तो थेट मुद्दा आपण चर्चा करूया की शब्दांच्या जाती नेमक्या 8 आहेत. हे सगळ्यांनाच माहित आहे. शब्दांच्या जाती किती आहेत, नेमक्या 8 आहेत. आता ह्या शब्दांच्या जाती आल्या कशाला, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या शब्दांच्या जाती आल्या, सगळ्यात महत्त्वाचं आहे की वाक्य बनवण्यासाठी ज्यावेळी त्याच्यामध्ये शब्द येतात त्या शब्दांची जी कार्य आहेत ते शब्दांची कार्य म्हणजे शब्दांच्या जाती आहेत. सिंपल मुद्दा आहे. आता बघा, मी एक आता म्हणलं असं उदाहरण की आत्ता मराठीचे शिक्षक मराठी विषय वर्गात शिकवत आहेत. इतकं मोठं वाक्य झालं. त्याच्यामधला आत्ता हा जो शब्द आहे ना, तो आत्ता शब्द त्याचं कार्य वेगळं, शिक्षक या शब्दाचं कार्य वेगळं आहे, वर्गात या शब्दाचं कार्य वेगळं आहे, आणि शिकवत आहेत या शब्दाचं कार्य वेगवेगळं आहे. मग हे शब्द जे काय ते कार्य म्हणजे शब्दांच्या जाती आहेत. कार्य म्हणजेच काय, शब्द. त्यातला शिक्षक हा शब्द काहीतरी असेल बाबा नाम, आत्ता हा शब्द काहीतरी क्रियाविशेषण असेल, वर्गात हा शब्द सुद्धा क्रियाविशेषण आहे, बरे ना, आणि त्याच्यामधला शिकवत आहेत किंवा ते काही क्रियापद असू शकतं. हा म्हणजे प्रत्येकाचे कार्य काय आहेत वेगवेगळी इथं संबोधलेली आहेत. मग मुद्दा असा आहे की इथं जर शब्दांचं हे जे 8 विषय आहेत, शब्दांच्या जाती नेमक्या 8 आहेत, मग ते 8 लोक वाक्य बनवतात. सिंपल मुद्दा आहे. 8 लोक काय करतात, वाक्य बनवतात. म्हणजे मी एकत्र येणार, मी येणार, त्याला ह्यांना घेणार आणि ह्यांना घेऊन मग काय करणार, ही नाम आणि सर्वनाम क्रियापदाला बनवून काय करणार, वाक्य बनवणार. सिंपल मुद्दा आहे. मग आता मुद्दा आहे की वाक्य बनवण्यासाठी किमान 2 शब्दांची आवश्यकता असते. वाक्य बनवण्यासाठी किमान 2 शब्दांची आवश्यकता असते. आणि ती कोणते आहेत, तर पहिली गोष्ट आहे नाम किंवा सर्वनाम पाहिजे आणि त्याला क्रियापदाची जोड पाहिजे, वाक्य बनलं. सिंपल गोष्ट आहे.
वाक्य बनलं. आणि मग ही बाकीची लोक कशाला येतात, तर बाकीची लोक मूळ वाक्यामध्ये भर घालण्यासाठी येतात. सिंपल गोष्ट आहे. म्हणजे मसाला टाकतात फक्त. येतं लक्षात. म्हणजे वाक्य बनवण्यासाठी या लोकांचा वापर करतात आणि मग एखादं वाक्य बनवत असतं. मग काही वाक्यामध्ये ह्या 2 कार्यांचा वापर होईल, 2 जातींचा वापर होईल, काही वाक्यामध्ये 5 जातींचा वापर होईल आणि काही वाक्यामध्ये सगळ्या जातींचा वापर होईल. सिंपल मुद्दा आहे. मग आता असा आहे की नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयन, केवलप्रयोगी हा कधीही आपण पाठांतर केलेला विषय आहे. तो कधीही त्याचा क्रम बदललेला नाही. नामच पहिल्यांदा का, त्याच्यानंतर सर्वनाम का, त्याच्यानंतर क्रियापद का किंवा विशेषण का, याच्या संबंधीने आपण कधी चर्चा केलेली नाही. आणि एखादं वाक्य बनवत असताना एखादं वाक्य, आता मी उदाहरण सांगितलेलं आहे. वाक्य कोणतं वाक्य, की आता मराठीचे शिक्षक वर्गात मराठी विषय शिकवत आहेत. सिंपल वाक्य. या वाक्यामध्ये मराठीचे शिक्षक, आत्ता हे जे शब्द आलेले आहेत, हे शब्द आपल्याला काय करतायत, त्याची प्रत्येकाची कार्य वेगवेगळी दाखवत आहेत. त्याची प्रत्येकाची काय आहे, कार्य वेगवेगळी कार्य करण्याची प्रवृत्ती वेगवेगळी आहे. बरं ना. मग आता मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक शब्दाचा प्रत्येक इतर शब्दांशी संबंध असतो मित्रांनो. येतं लक्षात. प्रत्येक शब्दाचा एकमेकाशी संबंध असतो. सिंपल मुद्दा आहे. तसं हे शब्दांचं कुटुंब आहे. इथं मी ते घर दाखवलेलं आहे, डिझाईनसाठी दाखवलेलं नाही. पहिला मुद्दा, हे जे घर आहे ना, ते शब्दांचं घर आहे. या शब्दांच्या घरामध्ये सुद्धा काही लोक एकत्र राहत आहेत. आता जसं वाक्य बनवलं, वाक्य काय बनवलं की बाबा मराठीचे शिक्षक मराठी विषय शिकवतात. सिंपल वाक्य. या वाक्यामध्ये प्रत्येक शब्दाचा जसा इतरांशी संबंध असतो आणि एक कुटुंबासारखे एक वाक्य बनवतं, त्याच्यामध्ये एक हार्मनी असते. ती हार्मनी आपण कशामुळे येते, की प्रत्येका शब्द इतर शब्दांना मदत करत असतो, माहिती देण्यासाठी मदत करत असतो. तसं कुटुंबात जर मांडलं, वाक्य एक कुटुंब आहे असा संदर्भ मांडला, तर कुटुंबामध्ये सुद्धा काही सदस्य असतात की जे सदस्य एकमेकाशी, प्रत्येकाचं कार्य वेगळं, एकमेकाशी संबंधित असतात, त्याचं बॉन्डिंग असतं आणि म्हणून ते कुटुंब बनत असतं. तसं शब्दांच्या जातीमध्ये सुद्धा काही कुटुंब आहेत. बरं ना. मग आता ते कुटुंब कशा पद्धतीनं आहे बघा. आता हे कुटुंब अशा पद्धतीनं आहे. या शब्दांच्या जातीमध्ये एकूण शब्दांच्या जाती किती, 8 आहेत. याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये हे बघा, ही 4 लोक ही मेन आहेत, की जी मुख्य आहेत. बरं ना. आणि ही 2 आहेत, हे हे म्हणजे एकूण 6 लोक मिळून बघा आता, की एकूण 6 लोक मिळून शब्दांचं कुटुंब बनत असतात. शब्दांचे काय आहे, कुटुंब बनत असतं, हे लक्षात घ्या. आणि ही जी 2 लोक आहेत ना, हे आपण पाहुणे मानू. हे काय आहेत, पाहुणे आहेत. हे काय पाहुणे आहेत, येतं लक्षात. आणि ही खरं सदस्य आहेत कुटुंबातली, ही 6 लोक आहेत. 8 पैकी खरे सदस्य कोण, 6 लोक आहेत. आणि ही बाकीचे कोण आहेत, ही पाहुणे आहेत. म्हणजे काय, कधीतरी येतात बरं ना, पण ते कुटुंबाचा भाग नाही. येतं लक्षात. फक्त जो काय एकमेकाशी संबंध राखण्यासाठी येतात. सिंपल मुद्दा आहे. पुढचा आहे बघा. आता मग या 6 सदस्यांचा नेमका एकमेकाशी कसा संबंध आहे, ते आपण पहिल्यांदा पाहू. पहिली गोष्ट आहे ही क्रियापद आहे. क्रियापद, क्रियापद हा वडिलाच्या स्थानी आहे. सगळ्यांचा बाप आहे हा, लक्षात घ्या. क्रियापद हा सगळ्यांचा बाप आहे. मुद्दा एक लक्षात घ्या. मग क्रियापद जर बाप असेल ना, तर तो वडील असेल ना, त्याला मदत करणारी तिची बायको आहे. म्हणजे ती आपण आई स्वरूपात किंवा बायको स्वरूपात आहे. सिंपल मुद्दा आहे. काय आहे, ती एक बायको आहे. पहिल्यांदा ह्याचं फक्षणिक लक्षात घेऊया आपण. त्याचे काय आहे, रचना लक्षात ठेवूया. बघा आता, की हे काय आहे, क्रियापद आहे. हे क्रियापद वडील आहे. हे बघा, ही 2 आहेत. हे वडील आहे आणि ही आई आहे. म्हणजे हा नवरा आहे, ही बायको आहे. हे काय करतात, हे सगळं काय करतायत, सांभाळतायत. सिंपल मुद्दा आहे. हे काय करतायत, सांभाळतायत. मग आता मुद्दा असा आहे की क्रियापद आहे आणि क्रियाविशेषण आहे. आता हे क्रियाविशेषण काय करतं, आता हे पहिलं क्रियापद काय करतं, तर या संपूर्ण कुटुंबाला दिशा देण्याचं काम करतं. म्हणजे कामं सांगतं, तू हे करायचं, तू हे करायचं, त्याशिवाय कुटुंब चालणार कसं. सिंपल मुद्दा आहे. मग आता हे प्रत्येकाला दिशा देण्याचं काम करतं, प्रत्येकाला काम देतं की हे तू करायचं, तू हे करायचं, तू हे करायचं. सिंपल. आता मग ह्याच्यावरती वॉच कोण ठेवणार आहे, सगळ्यांना माहित आहे, तिची बायको ठेवणार. ह्याच्यावरती वॉच कोण ठेवणार, तर त्याची बायको ठेवणार. सिंपल मुद्दा आहे. मग आता वॉच कशा संदर्भाने ठेवणार बघा. आता की हे जे क्रियाविशेषण आहे ना, ते क्रियाविशेषण या नवऱ्याला
4 प्रश्न विचारते. समजा एखादं वाक्य घेऊ आपण, काय राम, बघा आता मी असं म्हणलं की राम आला. सगळ्यात सोपं वाक्यामध्ये तुम्हाला सांगू का, सगळ्यात सोपं शोधणं जे कोण आहे तो आहे आला. हे म्हणजे आला हे काय आहे, क्रियापद आहे. वाक्यात जर 8 लोकांपैकी सगळ्यात शोधणं सोपं कोण आहे तर क्रियापद आहे. का, वाक्याच्या शेवटी असतं, वाक्याचा अर्थ पूर्ण करतं, त्याला काय म्हणतात, क्रियापद. येतं लक्षात. आणि सगळ्यात अवघड नाम आहे, कारण त्याची संख्या खूप मोठी आहे. म्हणजे अगदी या तुम्ही बसलेल्या घरामध्ये सुद्धा टाचणीपासून अख्ख्या घरापर्यंत हजारो वस्तूची नावं आहेत, हजारो पदार्थाची, व्यक्तींची, ठिकाण, सगळ्यांची नावं आहेत. ते लक्षात घ्या, कारण संख्या त्याची जास्त आहे, वाक्यामध्ये ते अवघड आहे. आपण क्रियापद आहे ते सगळ्यात सोपं आहे. हे जर क्रियापद आपण मांडलं तर हे क्रियाविशेषण काय करतं, या क्रियापदाला आहे ना, आता बघा, क्रियापदाला प्रश्न विचारते, 4 प्रश्न, कारण तिचं ते कामच आहे, ती बायको आहे. ती काय प्रश्न विचारते, केव्हा. मग आता बघा, केव्हा आला तो, समजा सकाळी. चला, कुणाला, याला विचारलं बाबा केव्हा आला. मूळ वाक्य काय झालं, मूळ वाक्य राम आला, सिंपल. राम हे कोण आहे, नाम आहे. मूळ वाक्य बनलं नाम आणि क्रियापदानं, बनलं ना वाक्य, झालं. त्याच्यामध्ये आता बाकीचे लोक भर टाकण्यासाठी आली, सिंपल मुद्दा आहे. बघा आता क्रियाविशेषण आहे. हा चला, केव्हा आला, सकाळी आला. चला, कोठे आला, गावात आला बाबा, गावात आलाय. कोठे आला, गावात आला, सिंपल मुद्दा आहे. केव्हा आला, कोठे आला, कसा आला, कसा, तिला माहित असते तो कसा आलाय, हे क्रियापद. हा आला, केव्हा आला, प्रश्न विचारते ना. हा, तिला माहित आहे, क्रियापदावर वॉच ठेवते ना ती. हा चला, केव्हा आला तो बाबा, हा कोठे आलाय, कसा आलाय, तिला माहित आहे ना, रेल्वेनं आलाय, बसनं आलाय, कारण तो हिलाच सगळं माहित असतं ह्याच्याबद्दल. कसा आलाय, हा चला, रेल्वेनं आला, रेल्वेनं आला, सिंपल मुद्दा आहे. बघा आता, आणि तो कितीदा आलाय किंवा किती वेळा आलाय, किती प्रमाणात आलाय, कितीदा आलाय, सिंपल मुद्दा आहे. बघा, हे 4 प्रश्न बघा आता ही क्रियाविशेषण विचारते. सकाळी गावात रेल्वेने, काय बघा आता, असा आला, मी असं म्हणलं राम सकाळी गावात रेल्वेने आला. हे जर आता पुन्हा वाक्य, खरं तर मूळ वाक्य काय आहे, या दोघांनीच बनवलं, सिंपल मुद्दा आहे. परंतु क्रियाविशेषण काय करते, या क्रियापदाला प्रश्न विचार, कारण तिची ती बायको आहे, सिंपल मुद्दा आहे. ही काय आहे, नवरा बायको आहेत, हे काय कोऑर्डिनेशन करतात एकमेकांच्यात, आणि ते काय करतायत, हे प्रश्न विचारून वाक्य बनवतात, सिंपल मुद्दा आहे, सिंपल मुद्दा आहे. हे क्रियापद वाक्य बनवण्यासाठी कुणाला हाताशी धरतं, नामाला हाताशी धरतं. आता ते बघा, ही कोण आहेत, ही आपण चर्चा करू पहिल्यांदा. मग आता मुद्दा असा आहे की क्रियापद आणि क्रियाविशेषण ही बायको आहेत. ही क्रियाविशेषण त्याला 4 प्रश्न विचारते मित्रांनो. किती, 4 प्रश्न विचारते. या दोघांना आता काहीतरी मुलं असणार आहेत, सिंपल मुद्दा आहे. या दोघांना 4 मुलं आहेत, त्याच्यातली 3 जण आहेत ती मुलगी आहेत, मुलगी, आणि 1 जण आहे ती मुलगी आहे. त्यांना काय आहे, मुलगी आहे, हे लक्षात घ्या. ज्यांनी अभ्यास केलेला आहे किंवा चालू करतायत यांना नेहमी नेहमी ही गोष्ट आठवायला पाहिजे. आणि त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की शब्दाची जाती नेमकं कशा आहेत, त्याचं नेमकं बॉन्डिंग कसं आहे, त्याची रचना कशी आहे, त्याची कार्यपद्धती कशी आहे, एका गोष्टीमुळे सगळं कव्हर होते, लक्षात घ्या मित्रांनो. मग आता मुद्दा असा आहे की क्रियापद आणि क्रियाविशेषण आहे, यांना काय आहे, यांना 4 मुलं आहेत. त्याच्यातला सगळ्यात मोठा नाम आहे. पाठ करत आलो आपण, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, पण नामच पहिल्यांदा का, हे सगळं तुम्हाला मी लेक्चर वेळी सांगणार आहे. बघा आता की नाम असा आहे, नाम क्रियापदाला त्यातली 3 मुलं आहेत. ती 3 मुलं, 1 नंबर नाम मोठा आहे बघा, हा मोठा आहे. 2 नंबर सर्वनाम आणि 3 नंबर विशेषण आहे. ही 3 मुलं आहेत. आणि चौथी जी आहे ती मुलगी आहे. ती चौथी काय आहे, शी मुलगी आहे, काय, शब्दयोगी अव्यय. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. आता पहिल्यांदा मुद्दा काय आहे, 1 नंबर मुलगा नाम, 2 नंबर सर्वनाम, 3 नंबर विशेषण, सिंपल. या दोघांनी काय केलेलं आहे, या दोघांनी त्या 3 मुलांना कामाला लावलेलं आहे. आता 3 मुलं आहेत, पण बिझनेस किती टाकून दिले त्यांना, 2च टाकून दिले, सिंपल मुद्दा आहे. 2 बिझनेस टाकून दिलेले आहेत बरं का. नामाला आणि सर्वनामाला 2 बिझनेस टाकून दिलेले आहेत, कारण सगळ्यात छोटा विशेषण आहे, 3 नंबरला आहे. 3 नंबरला सगळ्यात छोटा आहे, त्याला त्या बिझनेस मधलं काय कळत नाही मित्रांनो. बिझनेस मला कळत नाही म्हणल्यानंतर व्यापारच तो करता येत नाही त्याला, कारण तो छोटा आहे, त्याला अजून व्यवहार कळतच नाही, सिंपल मुद्दा आहे.
तो काय करतो या दोन बिझनेस पैकी ह्या जो एक नंबरचा शॉप आहे जे मोठा व्यवहार आहे तिथं मदत करण्याचा प्रयत्न करतो. तो नेहमी नामाचं बोट पकडतो मित्रांनो. कुणाचं बोट पकडतो? नामाचं बोट पकडतो. सिंपल मुद्दा आहे. आणि सर्वनाम एकटं दुकान सांभाळते. जिथं नाम नाही त्याच्या पुढं सर्वनाम येतं हे लक्षात घ्या. हा, नाम नाही त्याच्या ऐवजी सर्वनाम येतं. एक लक्षात घ्या. आता काय दुसरा बिझनेस कुणी सांभाळला तर सर्वनामानं सांभाळलेला आहे. सिंपल मुद्दा आहे. मग आता बघा, म्हणजे वाक्यामध्ये म्हणजे या दुकानात नाम आलं तरच विशेषण येणार आहे. सगळ्यात महत्वाचं आहे. विशेषण आल्यावर नाम येत नसतं. नाम आलं, त्या बिझनेस सांभाळायला नाम आलं तरच विशेषण त्याचं बोट पकडून येणार आहे, नाहीतर ते घरात राहील. पण विशेषण आल्यावर नाम येतच. विशेषण आल्यावर काय? नाम येतच. पण नाम आल्यावर त्याच्या मागोमाग विशेषण येतं. सिंपल मुद्दा आहे. बरं, आता नेहमीच विशेषण येतं का? अजिबात नाही. गरज असेल तर मग विशेषण आले म्हणल्यावर नाम असणार आहे. म्हणजे कुणाचं बोट पकडतं? या नामाचं बोट पकडतं. सिंपल मुद्दा आहे. मग आता बघा, नाम आणि सर्वनाम आहे. मग आता बघा, दोन दुकानं सांभाळली. आता ही शब्दविगी अव्यय काय करतं तुम्हाला सांगतो. शब्दविगी अव्यय काय करते? ज्याला कुणाला गरज आहे त्या सगळ्यांना मदत करते. राजसेवाला प्रश्न आला की शब्दविगी अव्ययाचं कुणाकुणाबरोबर पटतंय? जोडून येतं ना शब्दविगी अव्यय. त्या मुलगी आहे, ती मुलगीचं सगळ्याबरोबर पटतं. तिन्ही भावाबरोबर पटतं आणि आई वडिलांबरोबर पण पटतं. चला, आईला गरज पडली क्रियाविशेषणाला मदत, क्रियापदाला गरज पडली वडिलांना त्याला मदत, त्याला जोडून यायचं. नामाला विशेषणाला सर्वनामाला भावांना गरज पडली त्यांना जोडून येतं. त्याच्यामुळे तिचं काय विषय नाही. तिचं काय आहे? फक्त सगळ्यांना जोडून येते. सिंपल मुद्दा आहे. ती उभयान्वयी अव्ययानं जोडून येते का? अजिबात नाही. ती पाहुणेच आहेत, त्यांचा काय संबंध आहे? केवलप्रयोगी अव्ययानं जोडून येते का? अजिबात नाही. ते पाहुणेच आहेत. येतं लक्षात. त्याच्यामुळं ही शब्दविगी अव्यय पाचीच्या पाची लोकांना मदत करत असते. सिंपल मुद्दा आहे, हे लक्षात घ्या. काय? पाचीच्या पाची लोकांना मदत करते. मग आता बघा, वाक्यामध्ये हे तर सोपं आहे शोधणं. याच्या अनुषंगाने हे पण सापडते लगेच. दुसरा मुद्दा आहे की हे अवघड आहे शोधणं, पण ह्याला शोधल्यावर काय होणार? हे आपोआप सापडणार का? नाही, विशेषणाला शोधल्यावर लगेच सापडणार. कारण बोट कुणाचं पकडतं? नामाचं पकडतं. सिंपल मुद्दा आहे. विशेषण बोट पकडतं नामाचं. मग आता बघा, ही तर लगेच सापडणार, लगेच जुळून येते ना सगळ्यांना. येते लक्षात का? एक उदाहरण घेऊया, त्याच्याद्वारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एक मी असं म्हणलं, उदाहरण परीक्षेला आलं बघा. मी असं म्हणलं की बघा आता, पंढरपूरचा गवळी चला, रोज सकाळी म्हशीची धार काढतो. काय? हे एक वाक्य. या वाक्यामध्ये सगळ्यात सोपं काय सांगितलंय तुम्हाला? एक नंबर. सगळ्यात सोपं हे, फार सोपं. कसं? हे बघा, काढतो हे काय? काढतो हे क्रियापद आहे. इथं समजावून सांगतो. काढतो हे काय आहे? क्रियापद आहे. आता मुद्दा असा आहे की आता आपल्याला हे सापडले, कोण सापडतंय? क्रियाविशेषण. वाक्यात आलं तर ठीक आहे, असलं तर ठीक आहे. काय क्रियाविशेषण काय करतं? त्या नवऱ्याला 4 प्रश्न विचारतं. सिंपल मुद्दा आहे. 4 प्रश्न. कुठला आहे? पहिला प्रश्न, केव्हा काढतो? उत्तर यालाच पाहिजे, रोज सकाळी काढतो. हे काय झालं? क्रियाविशेषण झालं. सिंपल मुद्दा आहे. म्हणजे हे तर बाजूला केलं. तुम्हाला दुसरी एक ट्रिक सांगितली बाबा. मी असं म्हणलं की विशेषण कधी असतं? जेव्हा बहुधा ज्या शब्दाला चाचीचे लागलेला असतं, चाचीचे हा प्रत्यय लागलेला असतो, तो बहुधा समोरच्या शब्दाशी त्याचा संबंध जोडलेला असतो. समोरचा शब्द नाम असतो. सिंपल मुद्दा आहे. मग हे काय होणार? विशेषण. कुठं कुठं चा? इथं चा आहे, इथं ची आहे. येतं लक्षात. म्हणजे हे काय आहे? विशेषण आहे. मग विशेषण कोणाचं बोट पकडतं? नामाचं. म्हणून हे काय झालं? नाम आहे. आणि म्हणून हे काय झालं? नाम आहे. झालं वाक्यपृथक्करण. सिंपल मुद्दा आहे. मग वाक्यपृथक्करण जर यायचं असेल तर तुम्हाला या शब्दांच्या जाती यायला पाहिजे. प्रयोग यायचा असेल, वाक्य रूपांतरण यायचं असेल, वाक्याशी संबंधित असणाऱ्या सगळ्या रचना यायच्या असतील, व्याकरण चालवा यायचं असेल, तर तुम्हाला या शब्दांच्या जातीचं कुटुंब माहीत असणं अपेक्षित आहे. याच्याही पुढे जाऊन असं जर आपण म्हटलं की पंढरपूरचा गवळी रोज सकाळी म्हशीची धार काढतो आणि तो बाजारात जाऊन विकतो, असं जर म्हटलं, आणि तो बाजारात जाऊन विकतो असं जर म्हटलं, तर बघा ना, ही पाहुणा आला.
2 कुटुंबांना जोडतो. पहिला बिझनेस सांभाळला या नामाने, दुसरा बिझनेस सांभाळा सर्वनामाने. सिंपल मुद्दा आहे. सर्वनाम झाला बरं का. आणि जाऊन विकतो, चला क्रियापद आहे, सिंपल. कोठे विकतो? बाजारात जाऊन. कोठे हे काय करतं? क्रियाविशेषण. कोठे जाऊन विकतो? बाजारात जाऊन विकतो. हे काय झालं? काय? क्रियाविशेषण. कोठे विकतो? येतं लक्षात? तर बाजारात विकतो. सिंपल मुद्दा आहे. हे जर वाक्याचं बरं का, हे जर वाक्याचं आपल्याला जर का रचना कळायची असेल तर शब्दांच्या जाती, किंबहुना आम्हाला असं म्हणायचं आहे की जर तुम्हाला व्याकरण कळवायचं असेल, व्याकरण समजून घ्यायचं असेल तर शब्दांच्या जाती फार महत्वाचा आहे. आता इथं मुद्दा आहे की जाऊन विकतो. बरं, खरं तर क्रियापद हे मुख्य क्रियापद काय आहे? विकतोच आहे. जाऊन हे धातू साधित आहे. सिंपल मुद्दा आहे. येतं लक्षात? पण क्रियापद खरं काय आहे? विकतोय. कारण वाक्याची ती शेवटी येतं. येते का लक्षात? बघा आता, म्हणजे हे जर वाक्याची रचना, वाक्याची संबंधित असणाऱ्या सगळ्या कार्यपद्धती, फंक्शनिंग जर कळायचं असेल तर तुम्हाला शब्दांच्या जातीचं कुटुंब समजणं अपेक्षित आहे. आणि अशासारख्या कुटुंबासारख्या जर गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर आपल्याला आपली नवीन एक बॅच सुरू होते. राज्यसेवा, कंबाईन, गट क, वनसेवा, अभियांत्रिकी, कृषी सेवा या सगळ्या परीक्षांना जे काय आपण ॲस्पिरंट आहेत, जे विद्यार्थी आहेत, तीही बॅच करू शकतात. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण अजून आपण सबस्क्राईब करा शारदा अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक थँक्यू आणि थँक्यू व्हेरी मच.